बोला एक नमन गौरा पार्वती, हर हर महादेव. लहानपणी गावाकडे पोळ्याच्या दिवशी सगळीकडे एक वेगळीच लगबग असायची. रंगीत फुलांनी सजलेले बैल, अंगणातले मंगलगीत आणि चुलीवरून दळवणारा नैवेद्याचा सुगंध, हे सगळं अजूनही डोळ्यासमोर तसंच उभं राहतं. आज आम्ही दूर देशात जरी राहत असलो तरी मन मात्र तिथल्याच आठवणींमध्ये गुंतलेलं असतं. इवाच्या बाबांची खूप इच्छा होती की इवासोबत एकदा तरी तान्हापोळा साजरा करायचा, कारण सणाचं मोठेपण नव्हे तर त्यातून मुलांच्या मनात रुजणारी भावना खरी महत्वाची. मग आई पण लागली बैलगाडीच्या तयारीला. घरच्याच एका बॉक्सला रंग लावला, त्यावर सुंदर डिझाईन केली, चमकदार सजावट केली आणि इवाच्या बैलांची जागा त्याच्यावर नेमून ठेवली. अशी झाली इवाची सुंदर बग्गी गल्लीतून फेरफटका मारायला तयार. इवाला मी खास मराठमोळ्या पोशाखात सजवलं. तिच्या छोट्या गोड हाताने बैलांची पूजा केली, त्यांच्यासाठी नैवेद्य ठेवले आणि आरती झाल्यानंतर इवाचे बैल सज्ज झाले फेरफटका मारायला. आमच्या इथल्या मित्रपरिवारानं पण इवाचं पोटभर कौतुक केलं. तिच्या बैलांचं औक्षण केलं, तिला खाऊ दिला, तिला दक्षिणा दिली, तिच्यासोबत छान छान फोटो घेतले आणि इवाने पण हे सगळं खूप एन्जॉय केलं. कधी कधी वाटतं आपण मुलांना काय देऊ शकतो, खेळणी, कपडे, शिक्षण, पण त्याहूनही मौल्यवान आहे संस्कार. मोठ्यांचा आदर करा हे आपण नेहमीच सांगत असतो, पण त्याच सोबत प्राणीमात्रांचा आदर करा, त्यांना जीव लावा, हे आपण अशा सणातून शिकू शकतो. खरंच आनंदी ही गोष्ट छोट्याशा गोष्टीतून येते, जसं एका लहानशा बैलाला हात लावल्यानंतर येणारा गोड मजेशीर अनुभव, इवाच्या हसनाने घरभर पसरलेला उत्साह आणि पारंपरिक सणाच्या छोट्या छोट्या क्षणात मिळणारा सामूहिक आनंद, हे सगळंच खरंच सुख आणि खरी आठवण बनून राहतं.